तळपाते श्रवणे कंठे गातो भवनी विराजित कंठी गावतो भवनी विराजिता तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची धान आवड निरंतर हेची धान आवड निरंतर हेची धान तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तू का मन माझे हेची सर्व सुख 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 सर्व सुख पायीना श्रीमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने पायीना श्रीमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर आवड निरंतर जीदान आवड निरंतर जीदान तुझे हर गळा कास पीतांबर तुझे हर गळा कास पीतांबर हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये 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 रखुमाये त्यांना देऊन चालू हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरे हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने
रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले वो साजने झाले वो साजने विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा सुखाचे आगारा सर्व सुखाचे बाप रखुमा देवी बारा बाप रखुमा देवी बारा देवी बारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप
बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय ब्रह्ममूर्ति संत जगे अवतरले मूर्ति संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगे अवतरले मूर्ति संत जगे अवतरले उद्धाराया आले दिन जना आले दिन जना उद्धराया आले दिन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली त्यांचे वंदिते पायवली ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली त्यांची वंदिते पायवली नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाते का दुराचारे विषय आसक्ता दुराचारे विषय हो का दुराचारे विषय आसक्ता दुराचारे विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरति त्वरित उद्धरति संत कृपे त्वरित उद्धरति अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये सत्संगती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष नाम घेता वदनी दोष विढोबार घुमाई विढोबार घुमाई जय जय विढोबार घुमाई जय जय विढोबार घुमाई जय जय विठोबार कुमार हरे हरे
ब्रह्मदिक संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती 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 संत संत जगी अवतरले उद्धारवयाले दीन जना उद्धारवयाले दीन जना ब्रह्मदिकत्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवनी उद्धारयाले दीन जला उद्धारयाले दीन दया ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवनी ब्रह्मादिकत्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती नाम 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 घेता वदनी नाम घेता नाम नाम घेता वदनी दोष जाय नाम 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 घेता वदनी नाम घेता वदनी नाम घेता वदनी नाम 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 री नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती वंदती पाया
अधिक जाते वंदिती पायवनी रेणुला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ठाला विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु बापू साहेब महाराज की जय विठ्ठल 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 हरे हरे ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धारायाले दीन जना ब्रह्मादेक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदने दोष जाती हो का दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरते ब्रह्मादेक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदने दोष जाते अखंडित नामा त्यांची वास पाय निषिदिनी धाय सत्संगती ब्रह्मादेक त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष दाती लोकाभिराम मृणरंगधिरौ राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करु प्रणाम कहूँ तुझे बोलो नहीं मेरे प्रियतम श्याम पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करु प्रथम नमन दूसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू चरणा त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावन मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जनने देवाची आद्यत्रय जनने देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जनने देवाची आद्यत्रय जनने देवाची ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धारायाले दीनजना ब्रह्मादेक त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री नामदेवरायांचा अभंग नामदेव महाराजांचा वर्णन ज्ञानोबरायांचं विठाला 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 वर्णनही सार्थ असावं आणि यथार्थ असावं बरं का आणि वर्णन करणारे तेवढ्याच लेवलचे असावेत विठाला 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 मला वाटतं हा दुसऱ्या बरोबर ना दुसऱ्या दिवसाचा ना तिसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा बापूंचं नाव घेणं योग्य उचित ठरणार नाही बरं आळंदी क्षेत्रामध्ये महाराज असे 3 महात्मे होते आमचे जयराम बाबा सदानंद गुरुजीन बापू फार मोठी संप्रदायाची सेवा घडली बुवा विठाला विठाला नुसती सेवाच घडली नाही ज्या ज्ञानोबरायांनी महाराज आपल्या लेकराप्रमाणे बापूला सांभाळलं विठाला विठाला जगामध्ये सगळं काही मिळेल पण ज्ञानोबरायची संगती मिळणार नाही महाराज ज्ञानोबरायच्या संगती करता नामदेव महाराज विनंती करतात मात मिले पुनितात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मनोवांछित पायी लोक मिले विधि लोक मिले सुरलोक मिले अखेर वैकुंठ को जाय कहे निपट निरंजन सब कुछ मिले परी संत समागम दुर्लभ भाय चंद्रामृत सुखे शेववेल आस्ता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा तिळतिळ पुण्य साचा पडी आज फक्त माऊलीच्या पुढे प्रमाण म्हणायची बाद बाकी काहीच म्हणायचं नाही विठाला विठाला काय 40 वर्षामध्ये काय दिवा लावलाय का बत्त्या विजवलाय ते आपल्या आई जवळ सांगायचं विठाला विठाला अरे साधू भेटण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबाराला विचारा अर्थ काम चाल नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता तया साधू भेट देती अवचिताऊ ऐशी ऐशियाने भेटती ते साधू कशाने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐशी ऐशियाने भेटती ते साधू जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आयुष्यामध्ये कधी कोणाला गुरु मानलं नाही देवानी सांगितलं यांना गुरु मानाचं महाराज आयुष्यात देवाला सुद्धा सांगितलं काय माझं वज वाटोळं करायचं तर करा पण माझ्या कसोटीला उतरल्याशिवाय मी त्याला संत म्हणणार नाही पण महाराज संतांनी भेटावं एवढी तपश्चर्या जीवनामध्ये करून टाकली तसं आमच्या बापूंच्या जीवनामध्ये महाराज मला वाटतं तुकोबाराय सारखा हा प्रसंग आहे महाराज आला विठाला विठाला विठाला
अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून नेनता तया साधू भेट देते अवचितावो अलग लग दुर्लभम त्रयमेव तद्देहिनाम क्षणभंगुरः मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय जगात सगळं काही मिळेल अलग लक्षात निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोटी अनकोटी रोकड्या लाईजे साठो वाटी तय होय भेटी हरिप्रियाची केवढा मोठा महाराज हा योग आहे खरं सांगू का बुवा अशी जे महात्म्य असतात आमच्या बापूंसारखे असे महाराज योग भ्रष्ट पुरुष असतात महाराज हे अर्जुनाला काही प्रश्न विचारलेले तर अर्जुनाने देवा अरे साधना करता करता महाराज जर साधकाने देह ठेवला अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाते समद्भावम याते नास्त्यत्र संशय आमचे वैद्य बाबा म्हणायचे अत्र संशय नास्ती विठाला 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 गुलाब पुंडलिक वरदार विठ्ठल श्रीदान पंढरीनाथ भगवान या जगामध्ये असे 3 महात्मे आहेत महाराज त्यांना पुनर्जन्म नाही भगवान परमात्मा सांगतात पहिला महात्मा महाराज वारकऱ्याच्या कुळामध्ये जन्माला आले आयुष्यभर पंढरपूरची वारी केली अशा महात्म्याने जर देह ठेवला तर महाराज परमात्मा सांगतात मी त्याला काही कालापुरता विश्रांती करता वैकुंठ लोकामध्ये साकेत लोकधामामध्ये नेऊन ठेवतो आणि पुन्हा जर त्यांची इच्छा झाली तर पुन्हा मी त्यांना महाराज चांगल्या कुळामध्ये जन्माला घालतो पहिला महात्मा अंतकालेच मामेव दुसरे भगवान परमात्मा सांगतात हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम यांना 84 लक्ष योनी नाहीत बुवा आणि तिसरा महात्मा अब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोर्जुन तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामाल भलते ब्राह्मणाचे जन्म घेऊन 100 यज्ञ करणारी मंडळी त्यांना महाराज त्या जन्मातून पुन्हा महाराज मनुष्य जन्मातच तसे महाराज आमचे चैतन्य महाराज असतील महाराज ही सगळी पिढी असेल ही परंपरा असेल भाग्य महाराज आयुष्यामध्ये कधी कुणाचं सुवर्ण माझ्या ज्ञानोबरांनी स्वीकारलं नाही ज्यांच्या दारातच सुवर्ण पिंपळ आहे आणि घरात जर म्हणाल तर महाराज जयाने घातले मुक्ते ते गवादे जयाने घातले मुक्ते गवादे मेळविले मांदी वैष्णवांची वैष्णवाचे मेळविले मांदी वैष्णवांची मिळविले मांदी वैष्णवाचे दयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐशे बळ लय प्रमाण म्हणायचे अजून आपल्याला काही अर्धे म्हणू काही थोडे थोडे म्हणू नाही का सगळे गाणारेच सगळे चौचरणाचेच पाठ करणारी मंडळी आणि अशी मंडळी भेटलो चिंता नाही ना असा लोटत लोटत प्रवास होणार आहे विठाला 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 मला मुद्दा सांगायचा महाराज काय भाग्य आहे आपल्या परंपरेचं आज ज्ञानोबरायांनी महाराज थोडासा संकल्प केला आणि तो संकल्प आज शिरोधार्य धरला महाराज कलशाच्या रूपाने आज या मंडळीच्या हातून कलश स्वीकारला सुवर्ण कलश कधी कुणाच्या महाराज सुवर्णाकडे न पाहणारी मंडळी सत्य संकल्पाच दात नारायण सर्व करी पूर्ण सर्व करी पूर्ण सत्य संकल्पाच दाता नारायण सर्व करी पूर्ण करे मनोरथ सुंदर महाराज संकल्प चांगला असावा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता करता देह ठेवला तर भगवान परमात्मा सांगतात अर्जुना असे जे महात्मे आहेत ना अशा महात्म्याला मी चांगल्या कुळामध्ये जन्माला घालतो सुचनाम श्रीमताम गे ही परंपरेची कुळाची ताकद हे महाराज म्हणून परंपरेने परमार्थ करायचा अलग लक्षात मला थोडासा मुद्दा महाराज महत्वाचा सांगायचा आहे परंपरेला फार मोठी किंमत आहे 7 पिढ्यापर्यंत माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या महाराज निष्काम सेवा घडली तेव्हा स्वतः भगवान विष्णू परमात्म्याने तुकोबारायच्या रूपाने अवतार घेतला विठाला 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 महत्वाचा मुद्दा असा आहे महाराज स्वतः भगवान परमात्मा सांगतात शुचिनाम श्रीमताम गे किंवा अथवा कुले नामेव कुले भवती धीमताम कुणालाही कोणत्या कुळामध्ये आमचे चैतन्य महाराज असतील नाव घ्यायला काय हरकत नाही कुळ चांगलं होतं आज महाराष्ट्रामध्ये महाराज
ज्याला जे पाहिजे ते महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते. आमचे रामभाऊ महाराज राऊत म्हणजे आता बरं का नावं घेतलं तर काही ते वादविवाद नाही. माझ्या ज्ञानोबरायची सगळी लेकर आहेत. विठाला 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 विठाला. मला मुद्दा याच्या करता सांगायचा, महाराज आमचे चैतन्य महाराज अशा परंपरेमध्ये कबीरदास महाराजाच्या परंपरेमध्ये आले आणि झाले ना महाराज त्यांना बॉडीमध्ये घेतलं. आम्ही त्यांना दादा म्हणतो, पुरुषोत्तम दादा आले महाराज. ही परंपरेची कुळाची परंपरा आहे. चांगली माणसं भगवान परमात्मा चांगल्या कुळामध्ये जन्माला घालतात. आयुष्यामध्ये कधी ज्ञानोबराय तुकोबारायने कसल्याही प्रकारची परमात्मेकडे इच्छा केली नाही. पण काय महाराज ज्ञानोबरायची कृपा आहे. एक माऊली महाराज या मंदिरामध्ये आली आणि 6 लाखाची देणगी महाराज तिथे दिली. ज्ञानोबरायने विचार केला, जिच्या करता मी ब्रह्म सोडून महाराज संत बनलोय ना, त्या माऊलीने 6 लाख रुपये माझ्या जर महाराज सुवर्ण कलशा करता दिले असतील तर हे काम महाराज आमच्या चैतन्य महाराजाकडून महाराज ह्या मंडळीकडून करून घेतलं पाहिजे. हे परंपरेशिवाय महाराज वंशाच्या पुण्याशिवाय घडत नाही. विठाला 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 विठाला. मी मुद्दा हे सांगतोय महाराज, जगामध्ये या जगामध्ये ज्ञानोबरायने सुवर्ण कलश का स्वीकारला. कारण महाराज मी वेद सांगितला, ज्ञानोबराय सांगतात मी भगवान विष्णू परमात्मा होतो. पण महाराज वेदांनी सुद्धा यांना बाजूला सारला. यांना कोणी महाराज कीर्तनाला बसू दिलं नाही. त्याच्यानंतर मी अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभाविते वारी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. शंख चक्र गदा शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनंत अवतार घेतले महाराज. वेद रूपी ज्ञान सांगितलं पण सगळ्याचा उद्धार नाही करता आला. काही विशिष्ट वर्गाला बाजूला सारलं. अनंत अवतार घेतले पण देवाला सगळी सृष्टी महाराज सुखी करता आले नाही. स्वतः भगवान परमात्मा सांगतात महाराज, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देवाचा अवतार होय भक्ता सुख दैत्या भय, तू आसनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाचे निसरपाने मारू आले, ऐशा प्रादिया शिशुपाला, आपण पेठावो दिधला गोपाला, काय उत्तान पदाची आबाळा ध्रुवपदी चाळ. असे अनंत अवतार घेतले. सगळ्या सृष्टीला सुखी नाही करता आलं. मी महत्वाचा मुद्दा याच्या करता सांगतो. एका माऊलीने महाराज सुवर्ण घ्या ना, माऊली आमचं आयुष्यामध्ये कधी कुणाच्या महाराज अहो संपत्तीच त्यांच्या दारात आहे. लक्ष्मीच जर महाराज त्यांच्या दारात हे सुवर्ण पिंपळाच्या रूपाने, ते कशाला 4-2 किलो करता कोणाच्या महाराज हे होती. पण जिच्या करता मी अवतार घेतलाय तिची जर संकल्पना असेल आणि ती संकल्पना पूर्ण करण्याचं भाग्य आपल्या महाराजांना मिळालं. विठाला 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 महत्वाचा मुद्दा आहे महाराज. जगामध्ये सगळं काही मिळेल पण संत भेटत नसतात. पण नामदेव महाराज म्हणतात, माऊली अहो तुम्ही कोण आहात मला माहित आहे. वर्णन नामदेवराय करतात. जगामध्ये 2च देव माना मंडळी, एक नामाचे देव नामदेव आणि ज्ञानाचे देव ज्ञानदेव. याच्या व्यतिरिक्त देवच मानू नका. विठाला 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 विठाला. काय अधिकार महाराज नामदेवराय वर्णन करतात. दूध पिओ मोरे गोविंदला. काय नामदेवरायचा अधिकार. अरे जन्माला आल्याबरोबरच नामधारक आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. आज माऊलीचं वर्णन नामदेवराय करतात. माऊली तुम्ही कोण होते हे मला माहित आहे. ज्यावेळेस तुम्ही माझ्या करता नरसिंह झाले ना त्यावेळेस मी भक्त प्रल्हाद होतो. नंतर तुम्ही रामाच्या रूपात आले, नंतर मी अंगद झालो. त्याच्यानंतर महाराज तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपात आले माऊली. त्याच्यानंतर मी उद्धव झालो आणि मला तत्वज्ञान सांगितलं. कुळाला कलंक होता म्हणून बद्रिकाश्रमाला पाठवलं आणि इकडे मात्र पुंडलिक रायाचं निमित्त करून पुंडलिकाच्या भावार्था प्रभा क्षेत्रामध्ये अवतार संपवला. युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून, पाठीमागे डोळे झाकून उभी चिंतने, भक्त नामा कीर्तने, नामा उभा कीर्तने,
पाठीमागे डोळे उभी ती जणे. काय गोड वर्णन बरं का. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. आणि पुढे तेच महाराज उद्धव नामदेवरायाच्या रूपाने आले बरं का. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. वर्णन करणारे कोण आहेत महाराज? भक्त आहेत. आणि ज्यांचं वर्णन करायचं माऊली तुम्ही कोण आहे ते मला परिपूर्ण माहित आहे बरं का. काय माझ्या ज्ञानोबरायचा मोठेपणा. आले विटेवर पण महाराज तिथं उभं राहून कुठं सृष्टीचं कार्य करता येतंय. पुन्हा मनामध्ये लक्षात आलं की महाराज अर्जुनाचं निमित्त करून आपण संस्कृत भाषेमध्ये गीता सांगितली. पण पुढं कालाच्या ओघामध्ये संस्कृत भाषा जगाशी कळेना मनोनी नारायणा दयाली. विटेवर उभं राहिल्यानंतर महाराज परमात्मा बेचैन झाले. अजूनही सृष्टीचा महाराज आपण उद्धार करू शकलो नाही. एवढी मोठी गीता सांगितली पण संस्कृतमध्ये सांगितली बरं का. अर्जुनाचं निमित्त करून जगाचं महाराज संसाराचं ओझं फेडण्याकरता सांगितली. पण कालाच्या ओघामध्ये संस्कृत भाषा जगाशी कळेना मनोनी नारायणा दयाली. अवतार पांडुरंग नाव ठेवेले ज्ञानी. बरं का. थोडं आता शॉर्टकट त्याला विलाज नाही. इथलं कीर्तन म्हणजे 1 तास बरं असतंय. थोडंसं परी थोडे परी नि रे विठाला 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 विठाला. आणि मग माझ्या ज्ञानोबरांनी ठरवलं की महाराज या माऊल्यांचा उद्धार करण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे. का यांचा उद्धार करायचा? कारण महाराज या सृष्टीवर सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर फक्त माऊली. मातृदेवो भव. जो वेद भगवान परमात्म्याने सांगितला त्या वेदाने महाराजांचं पहिलं कौतुक केलं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. ज्या ज्यावेळेस संतांनी वर्णन केलं तुम्ही संत माय कृष्ण माझी माता धाव घाले आई धाव घाले आई. तुकोबराय म्हणतात आई 13 दिवस झालं देव भेटत नाही. आई म्हटल्या बरोबर महाराज बालवेशामध्ये येऊन दर्शन दिलं. ही आईची ताकद आहे. अरे ह्या मातृत्वाचा उद्धार करण्याकरता वेद सांगितलं तरी समाजाने यांच्यावर अन्याय केला. त्याच्यानंतर महाराज आपण प्रत्यक्ष महाराज देव रूपामध्ये आलो तर पहिला पुतणेचा काटा काढला. पुन्हा महाराज विटेवर आल्यानंतर लक्षात आलं की नाही 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 ज्या तत्वज्ञानाने संपूर्ण जगाचा उद्धार होईल पण ती संस्कृतमध्ये सांगितल्या गेली. मग त्याच विटेवरच्या परमात्म्याने ठरवलं की आळंदी क्षेत्रामध्ये आता त्याचे बी वाद आहेत त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही बरं का. तो काय आपला विषय नाही. पण आळंदी क्षेत्रामध्ये पुन्हा ज्ञानोबरायच्या रूपाने ज्ञानोबरायने अवतार घेतला. आणि काय केलं माझ्या माऊलीने? गीता शोधोने संस्कृताची गाठी उघडलेल्या केली मराठी केले ते मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान केली मराठी गीता केली मराठी गीता. संस्कृताची गाठी उघडलेल्या संस्कृताचे गाठी उघडून ज्ञानद्राक्षे केली से मराठी गीता देवी. केली से मराठी गीता देवी. अरे सगळ्या लेकरा करता माझ्या ज्ञानोबरायने मला शास्त्र संपन्न करून होते माझे ज्ञानोबराय. अलग लक्षात काय काय केलं माझ्या ज्ञानोबरायने? हरिपाठ लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली. अलग लक्षात गीता शोधोनी अर्थ जो काढीला ग्रंथ निर्मिला ज्ञानेश्वरी. अर्जुना संकट पडता जड भारी. अर्जुना संकट पडता जड भारी. हे गीता सांग हरी हरी कुरुक्षेत्री. आज ढिलं पडायचं नाही बा माऊलीच्या समोर. विठाला विठाला विठाला.
पारंबी तुटो का शेंडी तुटो, आज महाराज दिलं नाही. संस्कृत काय माझ्या माऊलीने काय सांगू देवा, ज्ञानोबाची खाती वेद महिषामुखे बोलवेले, वेद महिषामुखे बोलवेले. कोठवरे वानो याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिके. आलन काय केलं महाराज, जे वेदाला जमलं नाही जे देवाला जमलं ते माझ्या माऊलीने केलं. यारे यारे लहान थोर याते भलते नारी नार. ज्ञानोबरायांनी महाराज या सृष्टी तलावर आल्यानंतर अवतार घेतल्यानंतर सर्व संप्रदायाचं एकत्रीकरण केलं. चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय. आणि काय केलं महाराज, खांद्यावर पताका घेतली, माझे जीवीची आवडी पंढरपुराने हिनगुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले जीवीचे या जेवा, प्रेम भावाचे या भावा. काय गोड चालतोय वारकरी, तुझा वाचोनी के समान बडेवो अनुना बडेवो, जीवे अनुसरले. हे आधुनिका 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 नये, हा वेगी आनावा तो सये प्राणू माझा. खांद्यावर पताका घेतली कारण महाराज या परंपरेची संप्रदायाची धुरा कोणी सांभाळली तर महाराज माझ्या भगवान शंकर परमात्म्याने. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा काय सांगू. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. माझ्या भगवान शंकर परमात्म्याला माहित होतं महाराज ज्ञानोबरायाच्या रूपाने माझे भगवान विष्णू परमात्मा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा ज्ञानाचा सागर सखा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. काल्याचे आशे देवजळी झाले माशे, तिथं काला मिळाला नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं मी ज्ञानोबरायाच्या रूपाने आल्यानंतर तुम्हाला वाळवंटात काला देतो, सगळ्याला सुखी करतो. वेठाला 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 ठाला. हे तिथं ठरलं होतं म्हणून महाराज आता ज्ञानोबराय अवतार घेणारे म्हणून भगवान शंकर परमात्मा इथे आले. या 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 विठाला विठाला ठाला ठाला. त्यांना माहित होतं महाराज ही परंपरा आपल्याला दिली पाहिजे, आपल्याला पंढरपूरची वारी करायची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, जिये मार्गीचा कापडी महेशो आझोणी. या भक्तीच्या मार्गातून महाराज आपल्याला या जनाचा उद्धार करता येईल. आज ज्ञानोबरायाच्या वारीमध्ये गेलं तर महाराज 5 लाख लोक असले, त्यातले महाराज 2.25 लाख लोक हे पुरुष असतात आणि 2.25 लाख आमच्या महिला असतात. काय महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी क्रांती केली. हा ज्ञानोबरायांनी साधी नाही, आलेली परंपरा महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी सामान्यपर्यंत घेऊन गेले. बुवा लक्षात घ्या, नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बुधाचा संसारा झाला मोती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. नादी गुरु शंकरा ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची म्हणून ज्ञानोबरायांनी खांद्यावर पताका घेतली, स्वतः वारकरी बनले. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम
ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी मिळाली संत माझी मिळाली संत मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी त्याचे चरणारा जबंदू कापडी अरे शिवान बसता मुखी शेवी पाका पडी अरे शिवान बसता मुखी शेवी पाका पडी अरे याच्याकरता वारकरी व्हावं लागतं बाबा. विठाला 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 वारकऱ्याशिवाय चौचरणाचे अभंग पाठच होत नाही बा. आता तर रूप पाहताला महाराज मोबाईल काढते. विठाला 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 निंदा नाही कुणाची महाराज पाठा नाही. आता रूप पाहताला मग मोबाईल इतके पाठे का बोली झाली. भगवान शंकर पहिले वारकरी ज्ञानोबा म्हणतात कोण असतील तर महाराज. आणि तीच परंपरा मला माझ्या ज्ञानोबाईकडे द्यायची म्हणून इथे अगोदरच येऊन बसले बुवा. आणि अशी सुंदर परंपरा माझ्या ज्ञानोबाईकडे दिली. आणि ही परंपरा आल्यानंतर माझ्या ज्ञानोबाईंनी सांगितलं दादा एक गुरु एक शिष्य परंपरा करोडो करोडो नाही अरबो खरबो वर्षापासून आली. यांचा कुणी उद्धार करायचा आहे. यांचा उद्धार झाला पाहिजे. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मातृत्व. आणि खरं जर संस्कृतीचं जतन केलं असेल तर महाराज या मातृत्वाने. खरी जर महाराज विद्या टिकवली असेल तर या मातृत्वाने. या देशाचं खरं संरक्षण केलं असेल तर या मातृत्वाने. अलग लक्षात पुरुषापेक्षा 6 गुण मातृत्वाकडे चांगले असतात बरं का. आणि त्या मातृत्वाचं रक्षण केल्यामुळे माझे नामदेवराय म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. अरे या माऊलीचा तुम्ही उद्धार केला बाकी सगळ्या लेकराचा उद्धार केला. म्हणून माऊली तुम्ही कोण आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. का माऊली शब्द वापरला. आई वेगळी माता वेगळी माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणा. योग्य वेळी सुसंस्कार करते तिला माता म्हणा. आणि जगाचा उद्धार करण्याकरता जी तत्व ज्ञान देते तिला माऊली म्हणा. विठाला विठाला आणि म्हणून महाराज माझ्या ज्ञानोबरायचं कौतुक माझे नामदेव महाराज करतात. अनेक ठिकाणी सगळ्या संतांनी वर्णन केलंय ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा ज्ञान किती प्रमाण आहे तो. मी म्हणतो सगळ्या संतांनी वर्णन केलं तेवढे जरी प्रमाण म्हणले तरी कीर्तन संपत नाही का. एक एक प्रमाण म्हटलं तरी सगळ्या संतांनी माझ्या माऊलीचं कौतुक केलं. किती संत झाले. ज्ञानोबराईपासून बहिणाबाई पर्यंत जवळजवळ 350 संत झाले. त्या 350 संतांमध्ये 52 वैष्णव झाले. भारत देशामध्ये महाराज 252 वैष्णव झाले. त्या 52 वैष्णवामध्ये ज्ञानोबरायच्या महाराज आधिपत्याखाली 52 वैष्णव त्या महाराज वारकरी संप्रदायात. त्याच्यामध्ये ज्ञानदेव वैष्णव मोठा. मला माझ्या अभंग करता बोलायचं मग वैष्णव फार महत्वाचं आहे. कारण ही वैष्णवांची परंपरा आदिनाथ भगवान शंकर परमात्मेपासून आलेली ही परंपरा सगळ्याला मिळाली पाहिजे आणि सगळ्या समाजाला सुखी केलं पाहिजे. त्याच्यामुळे महाराज वेदाचं कार्पण्य देवाच्या मनामध्ये जे होतं ते कार्पण्य सगळ्याचा कार्पण्य म्हणजे कमीपणा. अलग लक्षात देव रूपामध्ये आपण सुखी करू शकलो नाही. मगाशी प्रमाण सांगितलं तुवा सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसो दिदला पुतने जे विषयाचे निस्तनपाने मारू आली. डबल वव्या पुन्हा म्हणायची काय आवश्यकता नाही बरं का. ती दुरुक्ती नको. म्हणजे मला मुद्दा फक्त संगती करता घ्यायचा आहे. या जगामध्ये महाराज सगळ्याचा उद्धार व्हावा म्हणून ज्ञानोबरांनी चैतन्य संप्रदाय दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय आनंद संप्रदाय सगळे संप्रदाय एकत्र केले. आणि काशी क्षेत्रावर माझ्या कबीरदास महाराजाला सुद्धा सांगितलं आम्ही तुमच्या घरी जेवायला येतो पण तुम्ही पंढरपूरची वारी करता आलं पाहिजे बरं का. ज्यावेळेस नामदेव महाराज महाराज ज्ञानोबराय तिथे गेले होते त्यावेळेस मला त्यांच्याकडून बांधून घेतलं की तुम्ही आमच्या आळंदीला आलं पाहिजे आणि त्या कबीर परंपरेमध्ये आमच्या बापूचा अवतार झाला पाहिजे. विठाला 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 अंगावर शहारे येतात महाराज असे काही घराणे येत ना बुवा. पिढ्यानं पिढ्या महाराज ज्ञानोबरायापासून आजपर्यंत महाराज हे संस्कृतीचं जतन करतात बुवा. माझ्या वडिलाची
मिरासी गा देवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ओ तुझी चरण सेवा साधा माझ्या वडिला माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही परंपरेची ताकद आहे बरं. अशा परंपरेमध्ये आमचे बापू आले बुवा. अशा सुंदर परंपरेमध्ये आयुष्यामध्ये मी महाराज 750 वर्ष झाली पण ज्ञानोबारांनी महाराज स्वतःचे शिरोधार्य कधी काही घेतलं नाही घेतलं. कितीतरी देणारे होते पण महाराज माझ्या माऊलीचा संकल्प आहे जिच्याकरता मी अवतार घेतलाय तो संकल्प मात्र ज्ञानोबारांनी शिरोधार्य मानला बुवा. आणि तो मात्र महाराज मान आपल्या परंपरेला मिळाला. विठाला 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 विठाला. आता ज्ञानोबराय पुढे याच्यापेक्षा कौतुक. ज्ञानोबरायांनी त्यांना स्वीकारलंय जवळ घेतलंय. कार्यक्रम जर ज्ञानोबरायच्या समोर आहे तर आपल्या सारख्याने काय चिपडा डोळा चिमकवायचा आहे. विठाला विठाला विठाला. पण आता तुम्ही दिलाय कार्यक्रम तर महाराज प्रासंगिक बोललं पाहिजे बरं का. जे गावी केला वास त्याशी नसावे उदास. ज्या गावात गेलं तिथला कायदे कानून मानावं लागतंय. दुसऱ्या भारत देशात जायचं ते त्यातला पासपोर्ट नेला पाहिजे. नाही नेला तर मग डायरेक्ट तिकडं चला जेलमध्ये. असं नको व्हायला नाही का. थोडासा व्यवहारही कळायला पाहिजे. मोठ्याने दिलेलं करते कीर्तन मोठ्याच्या महाराज पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. आपल्यासारख्या छोट्याने महाराज पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांची निस्ती परंपरा जरी सांगितली तर माझ्या ज्ञानोबारायच्या समोर मी त्यांचं वर्णन केलं तर माझ्या माऊलीला आवडेल. कारण माझ्या आवडीचे माऊलीचे महाराज ते होते. विठाला 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 विठाला. मी मुद्दा याच्याकरता सांगतो सगळे संप्रदाय बरं का. त्याच्यामध्ये कबीर महाराज सुद्धा आले. सगळे संप्रदाय 350 संत झाले. सगळ्या संताला बरोबर घेतलं माझ्या माऊलीने आणि सगळ्याचा उद्धार माझ्या ज्ञानोबारायांनी केला बरं का. आणि म्हणून महाराज अशा ज्ञानोबारायांचं की जे जगामध्ये कोणाला जमलं नाही ते मात्र माझ्या माऊलीने करून दाखवलं. आणि मग महाराज नामदेव महाराज त्यांच्या बरोबर फिरले काय. भक्त प्रल्हादापासून आतापर्यंत राहिले काय. त्याच्यानंतर माऊलीच्या रूपात आलो. सगळ्याचा उद्धार झाल्यावर नंतर महाराज असं वातावरण पाहिलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सगळी मंडळी एकत्र आली महाराज. आणि काय केलं माझ्या ज्ञानोबराने. एकीकडे चोखोबरायला घेऊन बसायचं आणि दुसरीकडे निवृत्ती दादाला घेऊन बसायचं. इतकी समसाम्यता माझ्या ज्ञानोबराने करून दाखवली. धाब घाली विठवाता चालू नको मंद बडवे मज मारिता ते काय केला अपराध. कधी महाराज मंदिरात येऊ दिलं नाही पण माझ्या ज्ञानोबारांनी वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन संपल्यानंतर पंक्तीला बसत असताना एकीकडे निवृत्ती दादाला घेऊन बसायचं आणि दुसरीकडे चोखोबरायला घेऊन बसायचं. ही माझ्या ज्ञानोबारायची क्रांती आहे. आणि अशी क्रांती महाराज तुम्ही केली. काय सांगावं माऊली तुम्ही महाराज एवढे मोठे किती मोठे. अहो तुम्ही ब्रह्मच होते पण केवळ या जगाकरता महाराज संत बनले. माऊलीच्या रूपाने आले. त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ब्रह्मा मूर्ती संत जगे आवतराले संत जगे अवतरले मूर्ती जगे जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धारायले दिना जना
उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक वंदे पाय ब्रह्मादिक वंदे पाय उद्धराया ले ब्रह्मादिक आनंद आहे बरं. ब्रह्ममूर्ती वर्णन करणारे आमचे नामदेव राय. आणि ज्यांचं वर्णन करायचे ते कोण होते? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धार कशा करता आले? उद्धाराय आले दीनजना. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. वैकुंठवासी आलो याचे कारणासी. उचिताचा भाग शेषौरला येथे उपकारासाठी आले. केला जगासी उपकार. तारेले नारी नर श्री ज्ञान देवा चरणी. हे मस्तकासो दिन रजनी श्री ज्ञान देवा चरणी. अरे जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानोबरायचं वर्णन केलं ना असा संत नाही. आणि जर वर्णन केलं नसेल तर त्याला संतच म्हणू नका. विठाला 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 विठाला. सगळं संतांनी माझ्या माऊलीचं कौतुक केलं. सगळ्यापेक्षा लहान होते. त्या कालामध्ये 50 वर्षाचं नामदेव महाराजांचं वय आणि ज्ञानोबरायचं अवघं महाराज 15-16 वर्षाचं वय बरं का. पण माझ्या माऊलीचं कौतुक करत असताना माऊली तुम्ही कोण आहेत? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अलग लक्षात. या जगाचा उद्धार करण्याकरता अनंत अवतारामध्ये महाराज तुम्ही कधी वेद सांगितला, कधी स्वतः महाराज जगाचा उद्धार करण्या, पण संपूर्ण जगाला सुखी करता आलं नाही. अलग लक्षात. असं महाराज ऐकलेलं आहे मोठ्यांच्या मुखातून. आमचे माधव महाराज मगर सांगायचे, एक मुलगी कुंभाराला दिली, दुसरी मुलगी शेतकऱ्याला दिली. जर महिनाभर जर लावला महाराज, पाऊस जर नाही पडला तर लाखो रुपये फायदा होईल. पण महाराज शेतकऱ्याला दिली होती. तिने सांगितलं देवा जर आता महिनाभर पाऊस नाही पडला तर सगळं कोळ होऊन जाईल बरोबर धान्य. पाऊस पाडावा तरी महाराज दुःखी, न पाडावा तरी दुःखी. जास्त पाडला तरी दुःखी, न पाडला तरी दुःखी. विठाला 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 विठाला. पण आज माझ्या ज्ञानोबरांनी काय क्रांती केली माऊलीच्या सोहळ्यामध्ये आल्यावर तुम्हाला कळेल. एकमेकाच्या अंगावर शिंतोडा गेला तर आपण एकमेकाच्या घशात कोराडी घालू बुवा. पण एका टँकर खाली आमच्या माऊल्या खाली स्नान करतात बरं का. पुरुष वर्ग स्नान करतात वारकरी, आणि वरून माऊल्या साड्या पिळतात, खाली वारकरी म्हणतात असू द्या माऊली असू द्या. काय क्रांती माझ्या माऊलीची होते. ब्रह्मपरम महाराज केवळ यांचा उद्धार करण्याकरता.
कारण तुम्हाला ज्ञान मार्गाने जाता येणार नाही. योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे, अनेक प्रकारचे मार्ग कठीण आहे. भक्ती मार्गातच यांचा उद्धार होईल. म्हणून माझ्या ज्ञानोबरांनी हे भगवान आदिनाथ शंकर परमात्म्याचा जो भक्ती मार्ग आहे, भक्ती ज्ञान आणि वैराग्याची त्रिवेणी म्हणजे त्याला चक्रवर्ती म्हणतात. असे भगवान शंकर परमात्मा चक्रवर्ती होते. तीच परंपरा माझ्या ज्ञानोबराकडे आली म्हणून ज्ञानोबराला ज्ञान चक्रवर्ती म्हणतात. विठाला 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 विठाला. काय माझ्या माऊलीचा मोठेपणा आहे. माऊली मी स्वतः पाहिलं बाबा, तुम्ही कोण होते आणि मी तुमच्या बरोबर अनंत अवतारात अवतार घेतले महाराज. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. अलग लक्षात. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोन्या. जेवढे जेवढे अवतार झाले त्या अवतारात मी होतो साक्षी. आणि आता तुम्ही माऊलीच्या रूपाने आले. माऊली तुम्ही कोण आहे सांगू का तुम्हाला? हा, तुम्हाला नाही जगाला सांगतो. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतारले केवळ आमच्या करता दिना करता बर का. हा, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितशी. अलग लक्षात. ज्ञानोबराई सगळ्याची आई ठरली. तुम्ही आम्ही अनाथ माणसं आहेत महाराज, तुम्हाला आम्हाला जमणार नाही. ज्ञान मार्गाने जावं तर माझ्या माऊलीच्या लक्षात आलं. जया ज्ञाना लागे गगनगिरी ताती योगी स्वर्गाच्या अडवंगी उमरडोनी नाना भजन मार्गे रिगताती उघडे अंगे एक रिगताती सुरंगे सुषुम्नेच्या. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता अधिकारी असावं लागतो. अधिकारी असावं लागतो त्याच्याकरता पंचदशी विचार सागर वाचा म्हणजे तुम्हाला अधिकाराचं ज्ञानाचं प्रकरण कळेल. त्याच्याकरता विवेक वैराग्य समाधी षटक असावं लागतंय. तेव्हा कुठं महाराज तो ज्ञानाचा अधिकारी होतो. पण हा आम समाज आहे महाराज, हे अनाथ आहेत. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. आपण दीन आहोत बुवा, आपल्याला ब्रह्मज्ञान कळणार नाही. माझ्या ज्ञानोबरायला माहीत होतं मी जरी ज्ञानाचा सागर असलो, मला जरी ज्ञानी यांचा राजा म्हटलं असलं तरी समाजाला मात्र ते जमणार नाही. त्याच्यानंतर माऊली महाराज योग मार्गाचेच होते. कारण नादिगुरु शंकरा खरा योग जर कुठून आला असेल तर भगवान शंकर परमात्म्यापासून. पण तो योग मार्ग सुद्धा कठीण आहे. क्लेशोदेकतरस्थेशा मग व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हे गतिर दुःखम देहवाद्भेर वाप्यते. तहानेल्या तहानची पियावी भुकेल्या भुकची खावी अवरात्र वावी मवारा उन्हाळ्याचे पोहणे निरोधाचे वेलहावणे झाडाशी साजणे चाळवावे गा शेत वेढावे उष्ण पंगुरावे वृष्टीचा शाबे घरातू किंबहुना पांडवा अग्निप्रवेश निचनवा भ्रातारिविन करावा तो हा युगू. हे तर स्वामीजीचे काज. हे ओव्या पाठ करत असताना बुवा हे सगळे शेतकऱ्याचे शेतं तुडवले. पण या परिसरातल्या कुणी आपल्याला कधी बोललं नाही बरं का. शेताचं नुकसान केलं तरी एक एक ओवी पाठ करण्याकरता 10-10 दिवस घालावं लागायचे. विद्यार्थी अवस्थेत जर अशी अवस्था आहे तर महाराज यांचा कोण उद्धार करेल? ज्ञान मार्गाने हे जाऊ शकत नाहीत. ज्ञान मार्गाने जाऊ शकत नाही. तसं योग मार्ग कठीण आहे बरं का. क्लेशोदेकतर शेषाम व्यक्ता सक्ततेचं साम. अलग लक्षात. जे योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागाला लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे तय पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो नागिनी उत्साहे नमहि द्वारे निरोधून नाडीत्रया माझी शिशुम्ना संचरण. अरे हे नुसते अभंग म्हटले तर मला झोप यायला दुसरा औषधच नको. विठाला 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 विठाला. माझ्या ज्ञानोबरायांनी महाराज संपूर्ण समाजाचा विचार केला की योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे, मंत्र मार्ग कठीण आहे, कर्म मार्ग कठीण आहे, ध्यान मार्ग कठीण आहे. ऐशे शोधेले मार्ग नाना परी अवघ्या वाटा झाल्या क्षीण. आणि मग स्वतः ज्ञानोबरायांनी निवृत्ती द्यायला सांगितलं आम्ही आता खांद्यावर पताका घेतो आणि भक्तीच्या माध्यमातून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही तुका म्हणे चाला याची वाटे भरवशेने भेटे पांडुरंग मार्गे बहुत याची गेले साधू संत. 750 वर्ष झाले महाराज भक्ती मार्गाने. आज महाराष्ट्रामध्ये सगळी माणसं परमार्थ करतात. अगदी कोणी गालबोट लावायची कोणाची हिंमत नाही. कारण ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. अलग लक्षात. ज्ञानानेच पाया रचलेला आहे महाराज. ज्यांच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे मग घरामध्ये काय गावाचा भुसकट असेल का? जयाने घातली मुक्तीची गवादी. सगळ्याला महाराज मोक्षाचं जीवन दिलं. तो जेवता वास पाये तेवता सुखाची सृष्टी होय. अलग लक्षात. तो म्हणेल तेथ राहे महामोक्ष. लक्षात घ्या. अशी माझ्या ज्ञानोबरायची ताकद होती. आणि त्यांनी महाराज जनसामान्यात आले आणि माझ्या ज्ञानोबरायांनी महाराज जगाचा उद्धार केला. म्हणून नामदेव महाराज म्हणतात माऊली हा तुम्हाला अनेक अवतारात पाहिलं पण सगळ्या जगाला तुम्हाला नाही सुखी करता आलं भगवान विष्णू परमात्म्याला. पण या अवतारामध्ये मात्र महाराज तुम्ही फार मोठी क्रांती केली. म्हणून मला माहिती तुम्ही कोण आहेत? ब्रह्ममूर्ती संत. तसे जगामध्ये अनेक मूर्तीचे प्रकार पडतात. आमचे हिंगोलीचे
माधव महाराज मगर ते या अभंगावर सुंदर चिंतन करायचे. त्यांनी सांगितलेले मुद्दे तुम्हाला सांगतो. अगदी मला वाटतं मी नवीन आळंदीला आलो होतो 37 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांचं कीर्तन ऐकलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं पहिला आहे महाराज तो भ्रममूर्ती. भ्रममूर्ती म्हणजे या जगामध्ये काही भ्रममूर्ती आहेत बरं का. भ्रममूर्ती कोणाला म्हणायचं? अंगा मना शिरुचे आवे हे तुले ने कृत्या कृत्य नाठवे जे करणे याचे नावे भलतेचे करी जाय तिकडे पिढी लोका विहित अनुष्ठान निंदित शेवनात. का बोलायचंच थोडंसं? नाही ऐकेले गायले गीत धरिली लाज सांडेले हित नावडे पुराण बैसले संत केले बहुत परनिंदा नाही केला करविला परोपकार नाही दयाले पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा विठ्ठला 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 750 वर्षानंतर क्रांती झाली बरं का. मग अशी सांगितलं नाही कधी कुणाचं स्वीकारलं, पण अशी परंपरा महाराज. त्याच्यात आमचे 2 गुरुबंधू आहेत, आमचे चैतन्य महाराज आणि दुसरे आमचे, आम्ही त्यांना प्रेमाने दादा म्हणतो. विठाला 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 हा विठाला विठ्ठला अशा ठिकाणी सेवा आहे महाराज, म्हणून आमचं भाग्य आहे बुवा. आणि ज्ञानोबरायच्या समोर आणि बापूच्या कीर्तनात, ज्यांच्या कीर्तनात आम्ही चाली म्हणत होतो त्यांच्या पुढे महाराज का बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली. त्यावेळेस आम्ही गायक होतो ना, बापूचं कुठेही कीर्तन असले का आम्ही चाली म्हणायला जायचो. विठाला 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 विठाला. कसा काले महाराज पाहता पाहता 20 वर्ष कुठे निघून गेली, त्याचा मेळही लागला नाही बरं का. हे कालचक्र आहे बुवा. या कालचक्रामध्ये महाराज कोण कुठे आहे निहाळी पा केवढा पसरला. जाऊ द्या, याचा महत्वाचा मुद्दा मला सांगितलं. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धारायले दीनजना. तुम्ही ब्रह्मच आहेत महाराज, म्हणून मी मुद्दा सांगत होतो. पहिला आहेत ब्रह्ममूर्ती म्हणजे पामर. अंगामना शिरुच्यावी तुलेनी कृत्या. नीतीचा विचार नाही, धर्माचा विचार नाही, शास्त्राचा विचार नाही, गुरुजनांचा विचार नाही, सगळ्याचे विचार पायदळी तुडवतो. आपल्या मनाला वाटेल असा स्वैर वागतो, त्याला म्हणायचं पामर, त्याला म्हणायचं भ्रममूर्ती बरं का. दृश्य आहेत भ्रष्टमूर्ती. आपल्या पदावरून भ्रष्ट होणारे महाराज, हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंतचे जेवढे पद आहेत ना त्याला भ्रष्टमूर्ती म्हणलेलं आहे बरं का. मग असे ते श्लोक म्हटल्यामुळे आता म्हणायची गरज नाही. मग तया पुण्याची पावटी सरी सवेची, मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची बुटी उतरे आणि मुलागती माघारे मृत्यू लोका तुका म्हणे जाती. हा पुण्यक्षया धोगाती पुण्यक्षया धोगाती पुण्यक्षया धोगाती तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगाती पुण्यक्षया पदावर आहेत. येत कृतकम तद अनित्यम. जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्माचे धर्मच नाशवान असल्यामुळे यांना भ्रष्ट पदापासून पदच्युत होतात, म्हणून त्याला भ्रष्टमूर्ती म्हणायचं बरं का. तिसरे आहेत कलामूर्ती. या जगामध्ये असे काही कलाकार आहेत. तानसेन नावाचा गायक होता महाराज, त्याने जर गायन केलं तर दिवे लागायचे आणि आम्ही कोणताही राग घातलेले का असलेले दिवे फटाफट फुटतात. ही आमची ताकद आहे. त्याने जर निसता महाराज दीप राग गायला काय गायनाची ताकद आहे. 19 ब्रह्म सांगितलेत महाराज. 19 ब्रह्म सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर नाद ब्रह्म. विठाला 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 विठ्ठला गीतशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम. हे काय आता कधी आपण श्लोक म्हणत नाही खेड्यापाड्याने आणि अचानक म्हणायची म्हणली का अशी काशी होती. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे माऊलीच्या दरबारातले ऐकणारे रोजचे माणूस, हा एक जरी वाक्य चुकीचं गेलं तर महाराज आमच्या माता वर्ग स्वतः म्हणतात महाराज
हे सांगायला नव्हतं पाहिजे बरं का. विठाला 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 हा सगळा मोंड्यावर थमाले बरं का. हे सुवर्णाचं दुकान आहे ज्ञानोबरायच्या दरबारातलं. गाजराच्या दुकानात तर कुणी जाईल पण काय धंदा केला तर 10 रुपये मिळत नाहीत दिवसभराचे. एकच गिरायक आलं तर रात्रभर पैसे मोजतय ते दुकानदार. विठाला 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 हा माऊलीचा दरबार आहे महाराज. कायम स्वरूपी हजारो कीर्तनकाराचे कीर्तन ऐकणं मंडळीत. म्हणून शब्द प्रमाण ठेवलंय. अलग लक्षात. हां काय सांगत होतो तुम्हाला कीर्तन. एकदा म्हणलं मी काय सांगू तुला कशाला आणलाय. हा ब्रह्ममूर्ती. वा 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 गायनाबद्दल बोलतोय. भ्रष्टमूर्ती कलामूर्ती कलामूर्तीवर बरं का. गीतशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम. बुद्धिमान माणसं जे असतात ना ते महाराज गीतामध्ये काव्यामध्ये ना आपल्या गायनामध्ये आपला वेळ घालवतात. मूर्ख माणसं व्यसनामध्ये वेळ घालतात बरं का किंवा इंद्रियाच्या भोगामध्ये वेळ घालतात. अशा त्या श्लोकाचा अर्थ आहे बुवा. आणि म्हणून महाराज गुणमूर्ती कलामूर्ती. कलाकाराने पायदळी पडू नये. आमचे माधव महाराज मगर सांगायचे फुलासारखं जीवन जगावं. समाज एवढा चांगला आहे पण 2 जणांनी महाराज यांचा घात केला समाजाचा. एक पुढारी आणि दुसरे बुवा लोक. विठाला 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 विठाला. माझे वाक्य नाहीत बरं का. हे माधव महाराज मगर यांनी 40 वर्षापूर्वी उच्चारलेले वाक्य आहेत. माझे नाहीत. हे मोठ्याचे वाक्य आहेत. आज समाज खूप चांगला आहे पण महाराज कलाकाराने फूल जर रस्त्यावर पडलं तर फूल पायदळी पडत नाही. माणसं त्याला बाजूला उचलून ठेवतात. तसं फुलासारखं जीवन जगावं बरं का त्या गुणवानाने. त्याला गुणमूर्ती म्हणतात. काय ताकद होती महाराज तानसेनच्या गायनामध्ये. आता वेळ नाही गायनाचं सांगतोच तुम्हाला एकदा थोडंसं. एक जणाच्या अंगामध्ये एक गवई शिरला. ती होती लेडीज. एवढा त्रास दिला कोणत्या मांत्रिकाला महाराज ते दादच जाईना. एका गायकाच्या लक्षात आलं की महाराज जो समोरचा जो आहे ना अंगात गेलेला ते गायक आहे. मग काय केलं असा महत्वाचा राग बेताल आणि बेसूर सुरू केला. ते म्हणले बाबा काही नाही करत तू फक्त गायचं बंद कर मी लगेच या झाडाला सोडून जाते. विठाला विठाला. खरे जे गुणमूर्ती असतात ना महाराज त्यांना थोडा जरी विक्षेप झाला तरी अलग लक्षात थोडा जरी गायनाला विक्षेप झाला ना तरी त्या माणसाला सहन होत नाही बरं का. भजनी विक्षेपतेची पैमरण असं म्हणतात. तानसेनच्या गायनामध्ये माणसं देहभान विवर्जित होण्याचे महाराज म्हणायचे वाह क्या बात आहे. ते वाह क्या बात आहे म्हटलं की महाराज त्रास व्हायचा. गायनामध्ये विक्षेप यायचा. आणि राजाला सांगितलं मी गायन करणार नाही. या समोरच्या माणसाला सांगा म्हणले. ही बसलेली मंडळी माझ्या गायनामध्ये वा म्हणायचं नाही. राजाने माईक हातामध्ये घेतला आणि सांगितलं हे बघा जर तानसेनच्या गायनामध्ये जर तुम्ही वा म्हटले तर डायरेक्ट फाशीवर दिल्या जाईल. एकमेकाला चिमटे घेऊन म्हणायला लागले झोपेच्या नादात वा म्हणशील आणि नमुन्यावरी जाशील डोळे उघडे ठेवून ऐक. असे बटाट्यावर डोळे उघडे करून ठेवा. टुळू टुळू पाया लागले. झालं गायन सुरू बरं का. गायन सुरू झालं आणि त्याच्यात 2-4 कधी भावविभोर झाले. कधी त्यांना महाराज ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते संभाळी. अशा गायनाच्या समेवर महाराज जशी सम पडली तसं ते त्याच्यातले 2-4 जण म्हणले वाह क्या बात हे. म्हणले यांचे खाण्यापिण्याचे दिवस संपले गेले नमुन्यावरी म्हटले. आपण नाही म्हणलो ते बरं झालं. मग तानसेननी गायन बंद केलं. सांगितलं यांना वरती घ्या यांचा सत्कार करा आणि जे विनाकारण वा म्हणत होते ना यांना लाथा घालून बाहेर काढा. विठाला विठाला यांना म्हणायचं खरा गुणवान की ज्यांच्या गायनामध्ये महाराज भाव समाधी लागली पाहिजे. माझ्या ज्ञानोबरायच्या गायनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंद विठू नाचू लागला. हे खरे कलामूर्ती. जर भ्रष्टमूर्ती आणि भ्रममूर्ती जर सोडले ना तर माझे ज्ञानोबराय कलामूर्ती होती गुणमूर्ती होती योगमूर्ती होती तपोमूर्ती होती ज्ञानमूर्ती होती आणि ब्रह्ममूर्ती होती. बा ज्ञानोबरांचा ब्रह्ममूर्ती महाराज भ्रममूर्ती भ्रष्टमूर्ती गुणमूर्ती कलामूर्ती. चला आता थोडंसं पुढे जाऊ. योगमूर्ती चांगदेव महाराज योगमूर्ती होते पण शरण आले माझ्या ज्ञानोबरायला. काय महाराज एवढं मोठे महाराज माझे ज्ञानोबराय 1400 वर्ष तपश्चर्या केले पण माझ्या ज्ञानोबरायला शरण यावं लागलं. बा हे माझ्या माऊलीचा मोठेपणा आहे. एवढे मोठे भगवान शंकर परमात्मा ज्ञानोबरायचा अवतार आहे होणार आहे म्हणून महाराज अगोदरच येऊन इथे महाराज सिद्धेश्वराच्या रूपाने येऊन राहिले. लक्षात घ्या सामान्य नाही माझे ज्ञानोबराय. शिवाचे हृदय
नांदते श्रीराम. कोण होते माऊली? महाविष्णूचा अवतार म्हणजे महाराज 9वा अवतार होता. आणि महाराज शिवानी सुद्धा भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. 8:30 वाजेपर्यंत ना बाबा. हा राम पूजी सदा शिव. बऱ्याच वर्षांनी ते कीर्तन करण्याचा योग आलाय. आपण बाहेर राहतो त्याच्यामुळे कीर्तन कधी इथलं संपत आहे ते बी लक्षात नाही. आता इतकं तर आपला अभ्यास झालाय आता. विठाला विठाला विठाला. माऊली म्हणतात आता तुम्ही आज ध्यान केलं ना तुम्ही इथं थांबूच नका. हा बाहेर जा आणि फिरून फिरून फक्त इथं मुक्कामाला येत जा. विठाला विठाला. आमच्या महाराजांच्या मुळे आलाय हा योग बऱ्याच वर्षानंतर बरं का. भजन करे महादेव. कोण होते? ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार. अलग लक्षात. असे माझे महाविष्णूचे अवतार असणारे योगमूर्ती. एवढे मोठे योगी होते पण महाराज ज्ञानोबारायच्या समोर आल्यानंतर स्वस्ते श्रीवटेशो जो लपोनी जगदा भासो दावे मग ग्रासो प्रगटला करी. चांगदेव 65 त्यांच्याकरता निर्मिती केली बुवा. तुमच्या आमच्याकरता हरिपाठ साधका करता ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावे पंढरी. काय केवढी क्रांती हो. याच आळंदी क्षेत्रामध्ये महाराज गर्भामध्ये लेकरू होतं ते 108 पारायण केले. अवघ्या 9 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी पाठ केली. ही माझ्या माऊलीची किंमत आहे. माझ्या ज्ञानोबरायचे ज्यावेळेस महाराज मधुकरी मिळाली नाही सुट्टी असली की फक्त येऊन इथं बसायचं पिंपळाखाली. 12 वाजले की महाराज घर सोडायचं नाही ठेवून बसायचं. मनामध्ये नुसता संकल्प आला ना महाराज माऊली आज मधुकरी नाही बरं लगेच 4-2 जण येणार रणजी आवायला घेऊन बसणार. माझी माऊली कधी कोणाला उपाशी झोपू देत नाही. ते विठाला विठाला विठाला. भाव जर चांगला असेल बरं का. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. माझ्या ज्ञानोबराईने आपल्याला ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली. सगळ्या बाजूने ज्ञानोबराईचा संपूर्ण समाजाचा महाराज विस्ताराने जीवनाचा उद्धार केला. म्हणून ज्ञानोबराय महाराज माझे नामदेवराय ज्ञानोबरायचं कौतुक करतात. ते योगी असो का ज्ञानी असो का महात्मा असो सगळ्याचा उद्धार माझ्या माऊलीने केला. सगळ्याला बरोबर घेतलं. ब्रह्ममूर्ती कलामूर्ती गुणमूर्ती योगमूर्ती. अलग लक्षात. तपोमूर्ती. अनेक तप करणारे होते महाराज. विश्वामित्र विठाला 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 विठाला. त्याच्यानंतर महाराज काय आहेत बरं का. ज्ञानमूर्ती. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. हे ज्ञानमूर्ती. अलग लक्षात. पण माझे ज्ञानोबराय महाराज कलामूर्ती होते गुणमूर्ती होते योगमूर्ती होते तपोमूर्ती होते. एवढंच नव्हे माझे ज्ञानोबराय ज्ञानमूर्ती. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयने. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. माझे माऊली ज्ञानमूर्ती होते योगमूर्ती होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योगमूर्ती. तसे माझे ज्ञानोबराय कोण होते? माझे नामदेव महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती. संत जगे अवतरले उद्धारायाले दीनजना. मग असे मी सांगितलं महाराज आपला उद्धार होऊ शकत नाही. अलग लक्षात. पण अशा महाराज दीनजनाचा सुद्धा उद्धार करण्याचं काम माझ्या माऊलीने केलं. मला वाटतं 25 ते 30 वर्षापूर्वी गुरुवर्य मधुकर महाराज शिंपी त्यांनी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचा कार्यक्रम असतो खाली जोग महाराजांचा. तिथं अभंग घेतला होता. हरीचे आदासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी चिंतन केलं होतं बरं का. हे सगळं गुरुवर्यांचं आहे. अलग लक्षात. त्यांनी पाण्याचे 3 प्रकार सांगितले होते. पाण्यापासून बर्फ मीठ आणि मोती तयार होतात. अलग लक्षात. जे बर्फ आहे ना ते लगेच वितळतं बरं का. म्हणजे माझ्या ज्ञानोबराईसारखे महात्मे लगेच ब्रह्मभावाला प्राप्त होतात. त्यांना वेगळी साधना करायची गरज नाही कारण ते खरे साधक असतात खरे ज्ञानी असतात बरं का. अलग लक्षात. हां पाण्यासारखे आपले बर्फासारखे. दुसरे असतात महाराज मिठासारखे. पाण्यापासूनच मीठ बनतंय पण काही काल जरी बाजूला राहिले. पण माझे ज्ञानोबराय म्हणतात लवणाची कुंजरी सुदलया लवण सागरी. तसं साधनेद्वारे ते सुद्धा ब्रह्मभावाला प्राप्त होऊ शकतात. पण तिसरा जो आहे महाराज पाण्यापासून बनलेला मोती तो मात्र महाराज पाण्यात टाकला तरी विरघळत नाही आणि तो पाणीरूप होत नाही. तो ब्रह्मभावाला प्राप्त होत नाही. तसे आपण मोत्यासारखे बरं का.
हां, अविद्या रूपाने तुम्ही आलो. जे खरं चैतन्य आहे ना, आमच्या बाबांचं नाव चैतन्य आहे बरं का. खऱ्या चैतन्याला जर अविद्या उपाधी लागली की तो जीवत्व दशेमध्ये येतो. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादे शिव बोली जेते. याचा उद्धार होणं जरा कठीण आहे बरं का. पण माझ्या ज्ञानोबरायने काही अशा ज्ञानेश्वरीमध्ये महाराज ओव्या टाकल्यात बरं का. का चंचुचेनी सांडशे खंडीजे पैपानी राजहंशे, तुझं ज्ञानविज्ञान तैशे वाटून देऊ. अलग लक्षात. कावळे डोपरा कंकर तितेरा, राजहंसा चारा मोतियाचा, मोत्याचा चारा. काय महाराज माझे ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गुरुवारांनी सांगितलेलं हे चिंतन 30 वर्षापूर्वी बरं का. त्यांनी सांगितलं होतं विचाररूपी चोचद्वारा संतरूपी राजहंस त्या मोत्याचाही महाराज उद्धार करून देतात. त्याला पाणी रूपातलं त्याला ब्रह्मरूपत्व प्राप्त करून देतात. तशी ही विचाररूपी चोच माझ्या ज्ञानोबराने घेतली. कधी हरिपाठाच्या माध्यमातून, कधी चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून. सगळ्या समाजाचा उद्धार व्हावा म्हणून महाराज वेगवेगळ्या साधकाला वेगवेगळ्या प्रकाराने महाराज हे ब्रह्मज्ञान सांगितलं. आणि या विचाराने भक्तीच्या मार्गाने संपूर्ण जगाचा उद्धार करण्याचं, जसं महाराज त्या राजहंसाची चोच लागल्यानंतर पाणी होतंय त्या मोत्याचं, तसं आमच्या संताजवळ असे अनाथ आलेले दीन आलेले जे आहेत ना, मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावण्या. बाकी आता यांना नियम नाही लावायचा. यांना ज्ञान मार्गन, यज्ञ मार्गन, मंत्र मार्गन, ध्यान मार्गन देवा. आम्ही सांगतो धरित्या ज्या हाती संत पाळी पंढरीनाथ लळाच्या. ही क्रांती माझ्या ज्ञानोबरायांनी केली. पहिली महाराज क्रांती केली. परंपरेने आलेली तत्वज्ञानाची ही परंपरा. आणि महाराज माझ्या निवृत्तीदादाने ज्ञानोबराच्या ज्ञानदेवा सार चोजविली, निवृत्तीने दिली माझे हाती. आता हे प्रमाण लय सुंदर म्हणण्यासारखे बरं का, पण थोडंसं पुढं चाललं पाहिजे नाही का. हे मंदिरातलं कीर्तन आहे. आणि थोडंसं आता असे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारायाले दीनजना. आणि मग महाराज म्हणतात माऊली खरं सांगू का, अरे सामान्य मंडळी महाराज तुमची सेवा करतील याच्यात नवल नाही, पण तुमची सेवा करण्याकरता ब्रह्मादिक आणि भगवान शंकर भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या बंधूच्या रूपाने तुमची सेवा करतोय. काय तुमचा मोठेपणा आहे माऊली. अभंगाच्या ब्रह्मादिक संत वंदिती पायवाने, ब्रह्मादिक चांचे वंदिते 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 पायवाने. ब्रह्मादिक चांचे वंदिती पायवाने, ब्रह्मादिक चांची वंदिती पायवाने. नाम घेता वदाने दोष जाती, नाम घेता वदाने दोष जाती, नाम घेता वदाने दोष जाती, वदनी दोष जाती. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवाने, ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवाने, ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवाने, ब्रह्मादिक चांची वंदिती पायवाने, ब्रह्मादिक चांची वंदिती पायवाने, ब्रह्मादिक चांची वंदिती पायवाने, ब्रह्मादिक चांची वंदिते पायवाने, ब्रह्मादिक चांची वंदिते पायवाने. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. माऊलीने अवतार घ्यायचं ठरल्यानंतर महाराज
भगवान ब्रह्मदेव म्हणतात, देवा आम्ही सृष्टी निर्माण केली, ही सृष्टीच खरी जगाला त्रास देते, त्या सृष्टीमध्ये किती त्रास आहे, मी जर भक्त बनलो तर मलाही कळेल, मग जगाला सांगता येईल की महाराज असं अशी भक्ती करा. म्हणून स्वतः महाराज माझे भगवान ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली, ज्यांनी या जगाची निर्मिती केली, हेची जाणावा निज स्वरूपाते पूर्वी तेने श्रेयनंते निजमायेची निहाते केली बहुते शरीरी एके केले खेचरी एके केले भूचरी एके केले जलचरे चरे अचरितिक ऐशा 84 लक्ष होणे सृजोणी पाहे परतोणे तव निजात्म प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी ऐशा देखोनी सृष्टी दे सुगन वाटे ती देवाते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले बाहुल्य मनुष्य दे निज ज्ञान घातले पाही जेने ज्ञाने देही विदेही पाही पावती. या सृष्टीची निर्मिती करण्याचा अधिकार आमच्या भगवान ब्रह्मदेवाकडे आहे. भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं, काल्याला आलो पण महाराज जळामध्ये राहिलोत, मासे होऊन राहिलोत, नाही ना मिळाला आम्हाला भाग. महाराज तेवढा करा ना उपकार, या पंढरपूरला मी विटेवर येतो, तुम्ही तिथं वारकरी होऊन या, पुन्हा मी ज्ञानोबरायच्या रूपाने येतो आणि वाळवंटामध्ये माझा ज्ञानराज गोपाळा शेला ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला. भक्तानंद वर्तला, भक्तानंद वर्तला. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. आता टाळकरी तापलेच बरं का आता. पण काय इथे नाही चालत काय, आता इथे 1 मिनिट मागं पुढं नाही. हा इथं का हे काय गाजराचं माप नाही, सोन्याचं माप हे ते सगळं. विठाला 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 40 वर्ष झालं महाराज ही जी मंडळी आहेत ना, 40 वर्ष एकत्र राहिलो, एकत्र साधना केली. खूप महाराज आणि जुना काल तर बाबांच्या सानिध्यामध्ये खूप चांगला काल गेला आमचा बरं का. ब्रह्मसोपान तो झाला, भक्तानंद वर्षाला. जी खरी सृष्टी महाराज या जगामध्ये, तर त्याच महाराज सृष्टीला भक्तीचा आनंद देण्याकरता स्वतः भगवान परमात्मा अलग लक्षात ब्रह्मदेवाच्या रूपाने छोटा भाऊ म्हणून आले. भगवान विष्णू परमात्मा जर ज्ञानोबरायच्या रूपाने येत असतील तर भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं की आपण महाराज त्यांच्या भावाच्या रूपाने जायचं बाबा. ब्रह्मसोपान तो झाला, सोपान शब्दाचा अर्थ आहे शिडी. महाराज ही भक्तीची श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादशेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. बाकीच्या साधनाने भाव बळ्याकडे हे रविनाकडे करतळ्यावळे तैसा हरी देव बोलाला भावाशी, हे देव बोलाला भावाशी. सांडोनिया वैकुंठासी आला, वैकुंठाहून हरी वैकुंठाहून आला. आला बरं का ज्ञानोबरायच्या रूपाने. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. तुम्ही जर संत बनत असाल आम्ही तुमचे भाऊ म्हणून येतो बुवा. आणि महाराज स्वतः भगवान ब्रह्मदेव आमच्या ज्ञानोबरायची सेवा करण्याकरता ब्रह्मसोपान तो झाला. अलग लक्षात ज्ञानोबराय सेवा करतात माझ्या माऊलीची. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. माझ्या ज्ञानोबरायचं जर नाव घेतलं ना तर मला दोष जातात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. मला वाटतं एकदा विठो रुक्माई भजन घेऊ, नंतर एक दृष्टांत सांगतो आणि वेळेत आपल्याला थांबायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई,
जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये हा विठोबार कुमाये विठोबार जय विठोबा हरे हरे ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादी देव सुद्धा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतात असं कीर्तनातून एकदा ऐकलं बरं का. माधव महाराज मगर त्यांच्या कीर्तनातून 40 वर्षापूर्वी फाडावर त्यांचं कीर्तन झालं होतं या अभंगावर. त्यावेळेस काही मुद्दे लिहून ठेवलेले विद्यार्थी अवस्थेमध्ये त्याने उदाहरण सांगितलं. पंढरपूरमध्ये भगवान परमात्म्याचे लाडके भक्त प्रल्हाद महाराज बडवे त्यांची समाधी आहे बघा दक्षिण दिशेला. आयुष्यामध्ये महाराज कधी पंढरपूर सोडलं नाही, क्षेत्र संन्यास घेतला. या जगामध्ये असे काही महात्मे आहेत ना महाराज की आयुष्याच्या आयुष्याने पिढ्याची पिढ्या परमात्म्यावरून ओळून टाकलेल्या. त्यापैकी महाराज आपला हा कबीर घराणा बरं का. काय सांगावं तुम्हाला बुवा, नादच करायचं नाही महाराज. आयुष्याच्या आयुष्याने असे कितीतरी महाराज जीवनामध्ये महत्त्वाची कार्य करून घेतलेली ही मंडळी असे काही घराणे. तसे महाराज भक्त प्रल्हाद महाराज बडवे कधी पंढरपूर सोडलं नाही. 3:30 वाजता उठायचे पूर्वीचे महात्मे आणि 3 वाजता 3, 3:30, 4च्या दरम्यान महाराज गंगेवर जायचं. चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा नेमिल्या चित्तापासून या समाधान चित्ता. हे असं याच्याकरता असे जुनी मंडळी पाहिजेत. हे कधी कधी प्रमाणे उलटे पालटे म्हणलं की ना त्या राजापूरचे कोले आले हातरांच्या 17 असं होतं. विठाला 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 गडबडीमध्ये होतंय कधी तसं आपण नेहमी म्हणतो पण कधी कधी होतंय मागं पुढे ते. आणि ते लॉकडाऊन झाल्यापासून आता बुद्ध्या घासून आणल्या पाहिजे. विठाला 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 पाठ असलेलं सुद्धा महाराज असं उलट पालट होतंय. ते काय लॉकडाऊन पासून असू द्या काय हरकत नाही. आणि मग मात्र महाराज 3:30 वाजता उठावं. 4 वाजता चंद्रभागेचं स्नान करायचं. पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचं. नामदेव रायाचं दर्शन घ्यायचं. काकडा करायचा आणि महाराज दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिरात थांबायचं. एकदा दुपारी 12 वाजता नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे झाली की महाराज 1 वाजता मंदिर बंद करायचं. पुन्हा 2 ते 4 वाजेपर्यंत फक्त 2 तास अशा कंटिन्यू महाराज आयुष्यभर वयाची 75 वर्षे निघून गेली. क्षेत्र संन्यास घेतलेला. एक दिवस शरीर म्हटलं की महाराज त्याला आजार होणारच आहे. असा थंडीताप आला महाराज त्यांना आणि त्या गार पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर जास्त त्रास झाला. प्रकृती बिघडली आणि नामदेव रायच्या पायरी जो आले भोवळली खाली चक्कर येऊन पडले. देवाने विचार केला का रे ज्या महात्म्याने संपूर्ण जीवन माझ्याहून ओळून टाकलंय कसल्याही सुखाचा विचार केला नाही. 75 वर्ष महाराज क्षेत्र संन्यास घेतला. कधी सगळे सोयरे पाहिले नाही. मग देवाने विचार केला की माझ्या भक्तावर संकट आहे थोडंसं जरा आता. कारण देव असाय महाराज प्रत्यक्ष रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अलग लक्षात प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद. ज्यावेळेस भक्तावर संकट असेल त्यावेळेस भगवान परमात्मा त्यांचे नेम पूर्ण करण्याकरता तिथे जातो बरं का. आमच्या गुरुवारी घुले महाराजांनी पाठा सांगितलं होतं तापकिरे महाराजांची. स्वतः तापकिरे महाराजांची 40 वर्षापूर्वी घडलेली घटना. सातारकर महाराजांच्या आश्रमाशेजारी तापकिरे मठ आहे. स्वतः भगवान परमात्म्याने वारकऱ्याच्या रूपात जावं. 4 दिवस महाराज रात्रंदिवस त्यांची सेवा केली. असे आजही वारकरी आहेत महाराज या महाराष्ट्रामध्ये की स्वतः परमात्म्याने वारकऱ्याच्या रूपात तिथं महाराज मठात जाऊन एवढा जर भोग राहिला तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल माझ्या भक्ताला. म्हणून महाराज ते भोगूनच संपलं पाहिजे असे काही महात्मे आहेत. तसं महाराज आमचे भक्त प्रल्हाद महाराज खाली पडले. महाराजांची सेवा केलेली महाराज आयुष्यभर कामाला आली. आपल्याकडे शास्त्रामध्ये असं म्हणले साधकाने जर साधना केली तर एक दिवस ती सिद्धतेला प्राप्त होते. 1 श्लोकाचा ग्रंथ असू द्या का करोडो श्लोकाचा ग्रंथ असू द्या साधकाने साधना केली म्हणजे साध्य प्राप्त होतंय. तसं त्यांचं ते साध्य महाराज त्यांना मिळालं. आयुष्यभर तर सेवा घडलीच पण प्रत्यक्ष परमात्मा महाराज विटेवरून उतरून समोर आले. म्हणले महाराज त्रास होता असेल तर आता तुम्ही काय करा मी नामदेव पायरीवर उभा राहतो आता इथेच काकडा करून घ्या. माझे भक्त प्रल्हाद महाराज म्हटले देवा तुम्हाला माझ्या पुंडलिक रायाने मुगोट मुनी पुंडलिक 33 कोटी देवनायक असा पुन्हा भक्त होणार नाही बुवा. त्यांनी तुम्हाला भाविकासाठी 28 युगापासून इथं उभं केलंय आणि मी जर इथं काकडा केला तर माझे पुंडलिक राय नाराज होतील. गालबोट लागेल महाराज या संप्रदायाला. चला म्हणले विटेवर. उठले महाराज अंगाची धूळ वगैरे झाडली आणि विटेवर उभं केलं आणि काकडा सुरू केला. तुझे निढळी हो कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदनाशे
सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशले प्रभा. झाला काकडा बरं का, वेळ झाला ना. तुम्ही ऐकताय घड्याळ कुठं ऐकताय, वेळ झाला. झाला काकडा झाला. त्या दिवशी महाराज गेले, पुन्हा झोपले थोडेसे आणि रात्री 12 वाजता शेजारती झाली की पुन्हा मंदिर सोडून जायचे. पुन्हा 3:30 वाजता उठायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा चंद्रभागेत केलं, स्नान केलं. तब्येत जरा बरी होती का आले नामदेवरायाचे महाराज. चोख झाले चोखोबरायचं दर्शन घेऊन. नामदेवरायाचं महाराज दर्शन घेतलं ना आले वरती. जानवेची चावी काढायची पण महाराज आतून आवाज आला भजनाचा. अरे एकमेव पुजारी म्हटले चावी माझ्या जानवेला असते, कधी जानवेची मी चावी ठेवत नाही. आज कोण भजन करतोय फटीतून पाहिलं भिंगातून. तर महाराज ज्ञानोबारांनी 14 भक्ताच्या मूर्ती मांडल्या होत्या. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासंबरी भीष्म या 14 भक्ताच्या महाराज हातामध्ये पायात चाळ बांधलेत. पंढरीश परमात्म्याने खाली उतरले. 14 भक्ताच्या महाराज मूर्ती समोर ठेवलेल्या आहेत. खांद्यावर विणा घेतला, हातामध्ये छिपळ्या. आणि भजन कोणाचं करत होते. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. माऊलीच्या भजनाला कोणी थांबणारच नाही हो. काय किती प्रेम आहे माझ्या माऊलीवर. हा पंढरीश परमात्म्याने महाराज जर कदाचित माझ्याकडून काही चुकलं असेल, जगामध्ये अचूक आहे फक्त देव आणि संत. जिथं चुकूनही दोष सापडत नाही त्याला संत आणि देव म्हणा. पण देवाला असं वाटलं कदाचित महाराज या सृष्टीचा व्यापार करताना एखाद्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. अलग लक्षात माझ्या पुंडलिक रायाने मला इथं उभं केलंय. आणि म्हणून महाराज तो दोष घालवण्याकरता ज्ञानदेव म्हणता. अलग लक्षात ज्ञानदेव देतो. आणि पंढरीश परमात्मा माझ्या ज्ञानोबरायचं तुकोबरायचं ज्ञानदेव तुकाराम अशी ताकद आहे महाराज. म्हणजे देवाने सुद्धा ज्यांची सेवा करावी इतकी ताकद माझ्या ज्ञानोबरायच्या नामामध्ये. ब्रह्मादेक त्यांचे वंदिते पायवने नाम घेता वदने दोष जाते. चुकून जरी एखादा दोष जर जीवनात घडला ना बुवा तर फक्त माझ्या माऊलीचं नाव घ्या. माऊली बस एवढं म्हणावं. ती माऊली तुमच्याकरता मला 100% धावून येते. असे करोडो अनुभव आहेत आमच्या आळंदी करायचे. विठाला 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 विठाला. स्वतः करता माऊली काही घेत नाहीत बरं का. पण महाराज या सप्तशताब्दीमध्ये 71 सुवर्ण महोत्सवामध्ये माऊलीने घेतलं बरं. पण घेतलं महाराज. अनेक जगामध्ये महाराज संप्रदाय येऊन गेले आतापर्यंत 750 वर्षापर्यंत वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना झाल्यापासून. पण माझ्या माऊलीने कधी कोणाला शिरोधारे नाही मानलं. त्याच्याकरता काळ आणि वेळ यावी लागती. काय त्या माऊलीने यावं महाराज, संकल्प करावा, पैसे द्यावेत आणि नंतर महाराज हे 2 महात्मे पुन्हा आपली ही जी काही ट्रस्टी असेल सगळ्याची नावं मला माहीत नाहीत. कारण मी माणूस असा आहे महाराज कधी कोणाच्या संपर्कातच राहत नाही. त्याच्यामुळे कधी कोणाची नावही पाठ नाहीत मला बरं का. पण कदाचित या 2 महात्म्याच्या हातून माझ्या ज्ञानोबरांनी त्या माऊलीचा सत्कार म्हणून कोणाचा की ब्रह्मपद सोडून मी जिच्या करता आलो. खरे जगामध्ये महाराज या जगामध्ये खरा देव जर ती माऊलीच असेल तर त्या माऊलीचा संकल्प पूर्ण करण्याकरता महाराज तिथे ते जमा केली राशी. आणि मग महाराज त्यांना असं वाटलं की आपण आता माऊलीचा कळस बसवायचा. महाराज केली त्याची घोषणा. मग काय पुढचा तर सगळा कथाभाग तुम्ही पाहिलेलाच आहे. मी सांगावा आणि मग नंतर तो लोकांना तो कदाचित त्याच्यातलं काही राहून जाईल म्हणून सगळं सांगत नाही. आणि म्हणून महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी या घराण्यामार्फत ज्ञानोबरायांनी कलश स्वीकारला बरं. ही सामान्य गोष्ट नाही. ही ज्या ज्या वेळेस महाराजाची पुनरुत्ती होईल ना त्या त्यावेळेस हा इतिहास लोकांच्या समोर राहील. बेटा मला वाटतं ब्रह्मादेक त्यांची अभंग म्हणून घेतो आणि विठो रुक्माई घेतो. आता बाबा ब्रह्मादेक त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदने दोष जाते. होका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरते. काय संताची दया आहे बुवा. एवढा मोठा वाला कोळी गेला नारदांच्या संगतीमध्ये तर काय परिणाम झाला. केले रामायण रामाधी बोलिला वाल्मिक तैशीची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. ही संताची ताकद आहे. कितीतरी असे महापातके महाराज संतांच्या संगतीत आले. अलग लक्षात. आणि महाराज जीवनामध्ये उद्धरून गेले. आणि अशा संतांच्या संगतीमध्ये महाराज 1 नंबरचे संत जर जगामध्ये जगाचा उद्धार करणारे कोण असतील तर माऊली
आतापर्यंत नामदेव महाराज म्हणतात अनेक युगामध्ये अनेक संत अनेक पंथ अनेक देव पाहिले, तुमच्यासारखा नाही पाहिला बरं. हो का दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरते, ब्रह्मादेक त्यांचे वंदिते पायवनी, नाम घेता वदने दोष जाते. आणि खरं सांग का माऊली, मी भक्त प्रल्हाद झालो, तुम्ही नरसिंहाच्या रूपात आले, तुम्ही रामाच्या रूपात आले, तुम्ही अंगद झालो, नंतर मी उद्धव झालो, तुम्ही कृष्ण झाली, तिथून तुम्ही विटेवर आले, विटेवरही महाराज तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही माऊलीच्या रूपाने आळंदीला आले, इथंही मी नामदेवरायाच्या रूपाने तुमच्याबरोबर फिरलो. अशीच कायम स्वरूपाची संगती, पहिली संगती केली, पण आता संत रूपाची संगती. अखंडित नामा त्यांचे वास पाहे, निषेधीने ध्याये सत्संगती. उग क्षणभर नको, अर्धा क्षण घडता जरी घडली ना तरी तरी होय शांती महत पापा. क्षणभर जरी घडली तरी मला सगळं मिळतंय, पण अशी संगती नाही, कायमची कायमची संगती मला पाहिजे. अखंडित नामा त्यांची वास पाहे, निषेधीने ध्याये सत्संगती, ब्रह्मादेक त्यांचे वंदिते पायवने, नाम घेता वदने दोष जाते. बापूंच्या माध्यमातून आमच्या चैतन्य महाराजांनी, त्यांची काय कृपादृष्टी असेल देव जाणे बरं का, बोलायला काय हरकत नाही. मी काय कधी त्यांच्या जवळही जात नाही, कधी त्यांना जर भेटले समोर समोर तर जय हरी जरी घालतो, पण कधी कधी कार्यक्रमाचा जर भाग असेल तर आवडीने ते फोन करतात, महाराज कानाला धरून सांगतात की इथं तुम्हाला सेवा करायची आज. तर त्यांच्या माध्यमातून माऊलीच्या समोर सेवा घडली आणि बापूच्या समोर सेवा घडली, या घराण्याची सेवा घडली. मला वाटतं याच्यापेक्षा कोणतं भाग्य असावं. विठोबा कुमार ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.